जय भीम सगळ्यांना. माझं नाव दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, पक्षाची प्रवक्ता, कोर कमिटी मेंबर आणि मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये निरीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे. का सांगते मी तुम्हाला हे? कारण की आज ह्या सगळ्या विषयाला धरून मी बोलणार आहे. तृतीयपंथी, ज्यांना मी पारलिंगी हा शब्द वापरते. तृतीयपंथी हा विषमतावादी शब्द आहे, जो प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशामध्ये काउंट केला गेला आहे. म्हणून मी त्या शब्दाला नाकारते आणि त्या जागी पारलिंगी म्हणते. पण पारलिंगी हा शब्द प्रचलित व्हायला अजून बराच वेळ आहे, म्हणून मध्ये मध्ये तृतीयपंथी, पारलिंगी असे दोन्ही शब्द आलटून पालटून मी वापरणार आहे. तृतीयपंथींच्या राजकारणासंदर्भाने जेव्हा मी निर्णय घेतला होता, तेव्हा मला इथल्या प्रस्थापित पार्ट्यांनी त्यांच्या गाडीतून खाली उतरवलेलं होतं. याचा किस्सा मी वेळोवेळी माझ्या मुलाखतींमधून सांगितलेला आहे की मी राजकीय भूमिका घेण्याच्या योग्यच नाही असा एक आविर्भाव त्यांच्या म्हणण्यात होता. आणि मला आलेला अनुभव नव्हता, हा पूर्ण कम्युनिटीला वेळोवेळी आलेला अनुभव आहे. अगदी शबनम मौसींनी या अनुभवाला फेस केलेला आहे. त्या त्यांच्या काळात निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पार्टी जॉईन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस काँग्रेसच्या भोपाळचे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पुरुषांची कमतरता नाही आहे, त्याच्यामुळं तुमची आम्हाला गरज नाही. तर तो शबनम मौसीपासून सुरू झालेला प्रवास दिशा पिंकी शेखपर्यंत सारखाच होता. या सगळ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आणि वंचित बहुजन आघाडीने दिशा पिंकी शेखला एक संधी देऊ केली. या संधीत वेगळं असं म्हणण्याचं हे कारण होतं की LGBT सेल नाही चालू केली किंवा कुठल्या तरी फक्त तृतीयपंथींच्या विषयाला धरून काम करायचं हे त्यांनी नाही दिलं. तर त्यांनी प्रदेशच्या बॉडीवर मला सदस्य म्हणून नियुक्त केलं, प्रदेश प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं, त्याच्यानंतर प्रदेशच्या बॉडीवर सदस्य म्हणून घेतलं, नंतर उपाध्यक्ष झाले. असं बरेच मोठा तो प्रवास राहिला आहे सगळा. हे मला असं वाटतं की तृतीयपंथींचा वेगळं न करता मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये आणण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये प्रमुख काय म्हणतात ना, पायाची वीट किंवा पायाचा दगड जो कोणी ठेवला तो वंचित बहुजन आघाडीने ठेवला, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तिथून सुरू झालेला हा प्रवास मग सुरू झाला. मग बरेच लोक बोलायला लागले, राजकारणात यायला लागले आणि ती नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आणि अजून मोठ्या प्रमाणात तृतीयपंथींचा राजकीय सहभाग वाढावा हीच माझीसुद्धा इच्छा आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ती इच्छा आहे. पण हे सगळं करत असताना समाजाच्या ॲडव्होकेसीसाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी खूप प्रयत्न केले. जसे की मला निरीक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर माझ्याकडे कुठलाही निरीक्षक पदाचा अनुभव नव्हता किंवा संघटन बांधणीचा अनुभव नव्हता. अशा परिस्थितीत माझ्यावरती जबाबदारी टाकणं, वेळोवेळी मला गाईड करणं आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्या निर्णयाला प्राधान्य देणं किंवा माझ्या मताला ऐकून घेणं, हे माझ्यासाठी खूप माझ्या आत्मविश्वासाला वाढवणारं होतं. जिथे एकीकडे समाज मला अजून माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हता, तिथे वंचित बहुजन आघाडीच्या एका निर्णयामुळे मी एका मोठ्या समूहाची लीडर म्हणून वावरायला लागले. यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या सगळ्यांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. कारण की मी काही पिढीजात बापदादांकडनं राजकारण मिळालेली पोरगी नव्हते. मला राजकारण शिकवून आणि त्यातल्या त्यात सामाजिकरित्याही राजकीय संवेदनशीलता असण्याचाही काही भाग नव्हता, कारण की टाळी वाजून भीक मागण्यात आयुष्य चाललं होतं. अशा परिस्थितीमध्ये मला एक किस्सा तुम्हाला खूप अंडरलाईन करून सांगावासा वाटतो की एकीकडे लोक मीडियाला मिळवण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात आणि दुसरीकडे इलेक्शनच्या पिरियडमध्ये TV9ने माझ्यासोबत जो प्रकार केला होता, वंचित बहुजन आघाडीला डिबेटला बोलवलं, वंचितकडनं मला पाठवण्यात आलं आणि जेव्हा TV9ला कळालं की स्पोक पर्सन ट्रान्सजेंडर आहे, तेव्हा त्यांनी ती डिबेट कॅन्सल झाल्याचं मला सांगत दुसऱ्या आमच्या प्रतिनिधीला कंटिन्यू करायला लावलं.
आणि हे प्रकरण जेव्हा उघड झालं तेव्हा पक्षाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि पूर्ण कोर टीमनी निर्णय घेतला की जोपर्यंत माफी मागल्या जात नाही तोपर्यंत TV9च्या बूमला बॅन करायचं, आपण त्यांना बायकॉट करायचं, त्यांच्याशी संपर्क, तो बूम समोर आला तर मी बोलणार नाही असं स्वतः बाळासाहेबांनी स्टेटमेंट दिलं. त्यानंतर त्यांची माफी आली, विषय संपला तो सगळा आणि पुढे झालं. पण पक्षाने त्यावेळेस एकंदर ट्रान्सजेंडर पॉप्युलेशन किती, पण तरीही त्या अस्मितेच्या पाठीमागे उभे राहून हा स्टँड घेतला जो माझं मनोबल वाढवणारा होता. आणि मला असं वाटतं की प्रस्थापित पक्षाने कुणीही त्यावेळेस हा स्टँड घेतला नसता, कारण की मीडिया फुटेज कोणीही सहजासहजी सोडणार नाही. पण वंचितने ती डेअरिंग दाखवली ऐन निवडणुकीच्या काळात. यासोबत या सगळ्या घडामोडीत तर वंचितसोबत होतंच LGBTIQच्या सोबत, पण त्यासोबत अंजली पाटील जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या रावेर मतदारसंघामध्ये, त्यांचं जे गाव होतं मला आता आठवत नाही आहे, पण अंजली पाटील जेव्हा इलेक्शनला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना सर्वसाधारण महिलांच्या जागेवरनं उभं राहण्यास नकार देत त्यांचा फॉर्म शेवटच्या दिवशी बाद करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळेस आज ज्या शमीभा पाटीलला वंचित बहुजन आघाडीकडनं आमदारकीचं तिकीट मिळाले रावेर मतदारसंघातनं, त्या शमीभा पाटील आणि पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीच्या ज्ञानातून आणि एकंदर टीमच्या सहकार्यातनं औरंगाबाद खंडपीठासमोर हा प्रश्न गेला आणि अंजली पाटील यांना इलेक्शन लढता आली. त्या नुसत्या लढल्या नाही तर त्या जिंकल्या आणि जिंकून त्यांनी 2.5 वर्ष सरपंच पदसुद्धा उपभोगलं. तर त्यावेळेस जे पत्रक कोर्टाकडनं निघालं, खंडपीठाकडनं जे निघालं, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे. कारण की वंचित बहुजन आघाडीने ट्रान्सजेंडरच्या राजकारणामध्ये ही महत्त्वपूर्ण लढाई जिंकून तृतीयपंथीयांच्या येणाऱ्या राजकारणाच्या लढाईला सोपं केलं. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथीयांच्या जेंडर आयडेंटिफिकेशनच्या पॉलिटिकल लढाईसाठी वंचित बहुजन आघाडी पुढे आली आणि ती लढाई आली नाही तर जिंकून दिली. तर मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं होतं LGBTIQच्या राजकारणासाठी, ट्रान्सजेंडर्सच्या राजकारणासाठी. हे महत्त्वाचं पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई वंचितने जिंकली. आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तृतीयपंथीयांचे प्रश्न ऐरणीवर आले, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, पोलीस भरतीचा प्रश्न असेल, यातही तृतीयपंथी च्या हक्कासाठी जे काही आरक्षणाचे लढे उभे राहिले, ज्याचं नेतृत्व निकिता मुख्यदल, शमीभा पाटील, त्याच्यासोबत इतर महाराष्ट्रातले अर्पिता असेल किंवा ज्या महाराष्ट्रातल्या इतर माझ्या तृतीयपंथी भगिनी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलं आणि मीही त्यात सहभागी होते. त्या आंदोलनाला आझाद मैदानावर आम्ही 3 आंदोलनं केली. त्या तिन्ही आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी, सुजाता आंबेडकरांनी, आंबेडकर परिवारांनी आणि एकंदर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी ज्या पद्धतीने सहभाग नोंदवला, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने त्याला सपोर्ट करून आम्हाला लढण्याचं बळ दिलं, मला असं वाटतं की तेही खूप महत्त्वाचं होतं आणि ते त्यांच्या जेंडर सेन्सिटायझेशन मुवमेंटचा भाग म्हणून ते पाहत होते. आणि त्यांनी ह्या लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या पाठीमागं उभं राहताना कुठेही किंतु परंतु केला नाही की एवढसा समुदाय काय राजकीय त्याचा बेनिफिट आहे किंवा काय, हे न बघता ते आमच्यासोबत उभे राहिले. बाळासाहेब आम्हाला आझाद मैदानला भेटायला आले, त्यांनी आमच्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत बोलणंही केलं आणि अजूनही ते त्या लढाईचा भाग आहेत. कोर्टाच्या एकंदर लढायांमध्ये त्यांचं आम्हाला मार्गदर्शन पण आहे. तर हे सगळं मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की वंचित बहुजन आघाडीने जी पावलं आजपर्यंत अल्पसंख्याक समुदायांना, मग ते लैंगिक अल्पसंख्याक असतील, धार्मिक अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील किंवा जाती धर्माच्या लेवलला ज्यांच्या वाट्याला अस्पृश्यता आली, त्या सगळ्या समूहांचं प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. आणि घटनेचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा म्हणत नेहमी इथल्या अल्पसंख्याकांच्या, बहुजनांच्या हातामध्ये सत्ता देण्याचा आग्रह वंचितचा राहिलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी इथल्या वडारी, घिसाडी, पारधी, मदारी, गारुडी, भराडी ह्या सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता कशी जाईल यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही लढाई सत्तेच्या सामाजिकरणाची लढाई आहे, घराणेशाहीला विरोध करण्यासाठी उभी केलेली लढाई आहे. आणि मला असं वाटतं की
तर सत्तेच्या सामाजिकरणाची ही लढाई बाळासाहेबांनी सुरू केली आणि अविरत लढता आहेत. कितीही टीकाकार त्यांच्यावर जातीवादाचे आरोप करत आहेत, बी टीमचे आरोप करत आहेत किंवा काहीही आरोप करत आहेत, पण त्यांनी दिलेले जे तिकीट आहेत हे मोस्ट ऑफ लोकांना जे संधीच्या अभावाने ज्यांना संधी मिळाली नाही अशा लोकांना दिलेलं आहे. मराठामध्ये पण एक आहे जो मोगलकालीन मराठा आहे, सरंजामी मराठा आहे, ज्यांनी सत्तेची दारं त्यांची सत्तेची मजा चाकलेली आहे, जे अजून तिथून खाली उतरायला तयार नाहीत. पण एक गरीब मराठा समूह आहे ज्यांच्यासाठी सत्तेची दारं उघडलेलीच नाहीत. त्यांच्यासाठीही बाळासाहेब नेहमी मैदानात आहेत, ते लढत आहेत. ह्या सत्तेच्या सामाजिकरणाचा लढा इथल्या सर्वसामान्यांना कळायला हवं की इथल्या सरंजामी म्हणवणाऱ्या लोकांनी, सरंजामी लोकांनी ज्या पद्धतीने सत्तेला वेढा घालून बसलेले आहेत, तर सर्वसामान्यांच्या हातात काही येणार नाही. शमीभा आज जिथे आहे तिच्याकडे तिच्या नेतृत्व कौशल्याशिवाय, तिने केलेल्या तिच्या मतदारसंघातल्या कामाशिवाय, मग तो गायरानाचा लढा असेल किंवा मग तो इथलं केळी कामगारांसाठीच्या प्रश्नासाठीचा लढा असेल किंवा इतर आदिवासींच्या प्रश्नांना घेऊन तिने केलेली कामं असो, ह्या तिच्या कामाच्या भांडवलाशिवाय आज तिच्याकडे काही नाही. आणि अशामध्ये वंचित तिची ताकद म्हणून उभं राहत असेल, तिला लढण्याचं बळ देत असेल. मला असं वाटतं की इतरांनी या सगळ्या लढ्यात सामील झालं पाहिजे आणि वंचितचे हात अजून बळकट केले पाहिजेत. इथल्या अल्पसंख्याक समुदायाला, इथल्या बहुजन समुदायाला, आदिवासी समुदायाला, लैंगिक अल्पसंख्याक समुदायाला आज खऱ्या अर्थाने बोट धरून सत्तेची दारं उघडत असणारं जर कोणी असेल तर ती वंचित बहुजन आघाडी. मला असं वाटतं की थोड़ा कह के ज़्यादा समझने वाले लोगों के लिए इतना काफ़ी है. जय भीम.